नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात गणेशोत्सवाचे 10 दिवस गणेश भक्तांची मोठी गर्दी असते। टेकडीच्या गणपती बाप्पाची प्रचिती सुद्धा मोठी आहे। इथल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी 1101 किलो वजनाचा खास लाडू बनवण्यात आलाय। हा लाडू गणपती बाप्पाला अर्पण करून नंतर भक्तांना तो प्रसाद म्हणून वाटण्यात आला। मुंबईतील घाटकोपरच्या गणेशनगर सार्वजनिक गणेश मंडळाची जोरदार चर्चा रंगतीये। जिवंत देखावा दाखवणारं पहिलं मंडळ म्हणून आपली ओळख त्यांनी आजही जपली आहे। यंदा बाप हा विषय घेत त्यांनी घराघरातल्या बापाची गोष्ट नाट्याद्वारे बाप्पासमोर देखाव्यातून सादर केली आहे। स्थानिक तरुण तरुणींनी हा जिवंत देखावा साकारला। विरारच्या वैती कुटुंबियांनी स्त्री अत्याचारावर आधारित चलचित्र देखावा तयार केलाय। गेल्या 30 वर्षांपासून वैती कुटुंब गणेशोत्सवादरम्यान आपल्या देखाव्यातून सामाजिक संदेश देतात। यंदा त्यांनी भरकटलेल्या तरुणाईला संदेश देत श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारित देखावा सादर केलाय। पुण्यातील अनिकेत पटणे यांनी घरातील गणपती समोर महाराष्ट्रातील 12 बलुतेदारांचा देखावा साकारलाय। महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांचा भाग असलेल्या शिवकालीन 12 बलुतेदारांना बाप्पासमोर उभं केलंय। हा माहितीपूर्ण देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होतीये। वाशिम जिल्ह्यात वाकद येथील गणेश भक्ताने पिंपळाच्या पानावर बाप्पाची आकर्षक प्रतिमा साकारली आहे। पिंपळाचं पान कटिंग करून त्यांनी ही सुबक प्रतिमा तयार केली आहे। विकासाचा ध्यास म्हणजे